एसटी भाडे विरोधात आज शिवसेना उद्धव ठाकरेकडून रास्ता रोको आंदोलन। अनेक मोठमोठे आश्वासने देऊन महायुती सरकार सत्तेत आलं, मात्र सत्तेत आल्यानंतर त्यांनी सर्वसामान्यांची कामं करण्याऐवजी आता त्यांची छळवणूक सुरू केली आहे। एकीकडे लाडक्या बहिणींचे लाड करायचे, तर दुसरीकडे एसटीचे भाडे वाढ करायची। एसटीचे भाडे वाढ ही सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारे असल्याचं म्हणत या भाडेवाढीला विरोध करत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडून बुलढाणा मध्यवर्ती बस स्थानकासमोर रास्ता रोको करण्यात आले। यावेळी असंख्य शिवसैनिकांना ताब्यात घेण्यात आले। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या सरकारने केलेली 15% एसटीची दरवाढ ही तात्काळ रद्द झाली पाहिजे, यासाठी शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी आम्हाला आदेश दिले की संपूर्ण महाराष्ट्रात एसटी डेपोच्या ठिकाणी जाऊन एसटी रोको आंदोलन करून त्या ठिकाणी ही सरकारला झालेली 15% एसटी भाडेवाढ रद्द करण्याची माघार घेण्याची भाग त्या ठिकाणी आम्ही पाडणार आहे। कारण नुकत्याच निवडणुका झाल्या, निवडणुकीमध्ये अनेक घोषणा दिल्या, त्या घोषणा कुठेतरी पूर्तता न करता उलट सामान्य लोकांवर हा बोजा या ठिकाणी पडत आहे। सामान्य शेतकरी, शेतमजूर, शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी हवालदिल झाला। शेतीमालाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, आणि याच्यामध्ये ही दरवाढ अत्यंत दुर्दैवी आहे। या ठिकाणी आम्ही या सरकारला ही दरवाढ मागे घ्यायला भाग पाडू, तोपर्यंत हे आंदोलन आमचं या ठिकाणी कायम चालू राहणार। जनतेच्या न्याय हक्कासाठी शिवसेना सातत्यानं या येणाऱ्या काळात सुद्धा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। ओके।